सागर, रुसलास माझ्यावर? नाही ग. ऐक ना, मला काहीतरी बोलायचं तुझ्याशी. ठीक आहे, चल ना आपण बाहेर बसू. बोल ना, काय म्हणतेस? ऍक्च्युली मला तुला सॉरी बोलायचं. बर्थडेच्या दिवशी मी जास्तच ओव्हर ऍक्ट केलं आणि तुझा अपमान केला. खरंच सॉरी. इट्स ओके ग, मी त्याच दिवशी माफ केलं. आणि हो, आणखीन एक, तू माझ्या पप्पांच्या बालमित्राचा मुलगा आहेस. मला हे आज माहित झालं. म्हणजेच भास्कर काकांचा मुलगा. माझा फोटो तुला पाठवला होतास म्हणून तू मला डायरेक्ट बोलला होतास. सॉरी. कसे ना का वेळ निघून गेली, त्यांना सॉरी मॅटर करताना केलेला माझा अपमान, माझं प्रेम करणाऱ्या वेडम सगळं विसरले. नाही सागर, मलाही कळलंय की आपलं नातं वेगळंच आहे. मी कुठेही असले ना की मला तुझ्या प्रेमाची आणि सहवास. सागर, मलाही असं वाटतंय की आपल्या प्रेमाची कहाणी आकाशातल्या ताऱ्यासारखी संपत राहते. हो, मलाही वाटतं. मी जोपर्यंत जिवंत आहे, तुझ्या प्रेमाची गाणी माझ्या मनात. तू वादळी हवा ग, तुझ्या आडोशाला राहतो सखे, जवा तुला तुझं मूड कॉफी का? काय नाही ग, असंच. एक फुल. सॉरी जान्हवी, माझ्या आयुष्यात प्रेमाला जागाच नाही. बरं जाऊ दे, मी तुझं मूड फ्रेश करते. तुला आपण घ्यायला जाऊ. सखे काही ग जान्हवी, आज तुझा वेटर मित्र दिसत नाहीये. असेल ग कामात, त्याच्या आयुष्यात त्याचं काम खूप महत्वाचं त्याला. अगदी बरोबर बोललीस तू. शिकारी मी भाबडास साग, तू मला अंगुरा बोलला नाही आज? काही झाले का तुमच्यात? साग, काही नाही ग. शिकारी आवडीच्या गोष्टींवर कधी कधी आपला हक्क नाही दाखवत आहेत. शेरनी शिकारी मी भाबडास साग, तरी पैज लावतो सखे, जवा तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे.